पंच सांगलीच्या वतीने आम्ही शिवाज स्टेडियमच्या बाहेर आलोय। गेले महिनाभर झाला हा खड्डा पडलाय की बांधकाम विभाग आणि महानगरपालिका प्रशासनानं कुठली ह्या खड्ड्याची दखल घेतली नाही, हा खड्डा मुजवलेला नाही। आमची मागणी अशी आहे की आयुक्त साहेबांना की सांगली महानगरपालिका क्षेत्रात हा 6वा खड्डा पडलाय। पहिला खड्डा पडला डी-मार्टपाशी, दुसरा खड्डा पडला 100 फूट रोडला, तिसरा खड्डा पडला संजय नगर लायलबाग चौकात आणि चौथा खड्डा पडला गारपी रोडला, 5वा खड्डा पडला 100 फूट रोडला डॉक्टर पी.आर. पाटील रोडला आणि आज हा 6वा खड्डा पडलाय। महिना झालं की बांधकाम विभागाने याबाबत कुठलीही दखल घेतली नाही की सांगली महानगरपालिका क्षेत्रात एखाद्याचा बळी गेल्यानंतर जागा होणार का सगळा टक्केवारीचा बांधकाम विभाग चालू आहे। आयुक्त साहेब याची दखल का घेत नाहीत। आमची ठाम मागणी आहे की सगळी याची खड्ड्याची चौकशी झाली पाहिजे की निकृष्ट दर्जा झाले खड्डा पडण्याचं कारण काय याचा पण महानगरपालिकेने शोध घ्यावा आणि जे प्रभारी आयुक्त साहेब आहेत, कर्तव्यदक्ष आयुक्त आहेत रविकांत अडसूळ साहेबांना त्या खड्ड्यांची सगळं चौकशी व्हावी अशी आम्ही लोकहित मंचच्या वतीनं आयुक्त साहेबांच्याकडे करतोय। आणि आज आम्ही इथं की त्यांना पण कळावं की वृक्षारोपण आम्ही इथं केलेलं आहे। आमच्या लोकहित मंचच्या सर्व पदाधिकारी येऊन इथं या खड्ड्यात वृक्षारोपण केलेलं आहे, याची सखोल चौकशी व्हावी अशी आमची लोकहित मंचची मागणी। पुण्यात नुकताच एक दीनानाथ मंगेश नाट्य घटना घडली, तीच घटना सांगलीत घडू नये यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना जे सांगली जिल्ह्यातील 29 हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलच्या फलकावर धर्मादाय रुग्णालय मग असा फलकाचा उल्लेख करावा अशा आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनी आज निवेदन देण्यात आले। तरी जिल्हाधिकारी साहेबांनी लवकर आदेश काढून योग्य त्या सूचना देऊन ते लवकरात लवकर कारवाई करून त्या फलकावर धर्मादाय रुग्णालय असा उल्लेख करण्यात यावा असं आम्ही लोकहित मंचच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे निवेदनद्वारे केले आहे।